तुम्ही आळूच्या पानाची वडी, आळूच्या पानाची भजी खाल्ली आहेत, पण कधी रस्सा भाजी बनवली आहे काही क्यूबची आकाराची, खूप टेस्ट आणि त्याच्यासोबत कांदा आणि ताक, बापरे खूप छान लागते. तिथं मी आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेऊन आपण त्याला का जमेल तेवढं बारीक कट करून घ्यायचे आहेत. तेलकट खाण्यापेक्षा एकदा ही भाजी नक्की तयार करा, खूप छान लागते. एक भाकर त्याच्यासोबत जास्तीची जातेच. आणि पाहुणे आली तरी पण, जे लोक नॉनव्हेज खात नाहीत ना पाहुणे, तर त्यांच्यासाठी रस्सा भाजी मस्तच लागते बघा. तरी तर मी बारीक चिरून घेतलेली आहे इथं आळूची पानं. त्याच्यामध्ये बेसन टाकायचे आपल्याला. मी तर 3 चमचे बेसन, धनपूड, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद आणि थोडासा ओवा छान टेस्ट लागते याच्यामुळे. आपल्याला मग मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान घट्टसा ह्याचा मळून घ्यायचा आहे. हे घट्ट झाले आपण इथे स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. मी इथं तेल लावलेलं आहे आणि वरतून छान थापून घ्यायचं आहे आपल्याला. इथे सेम सगळीकडून थापून घ्यायचं बघा. छान थापून झालेलं आहे. याची भाजी खूप छान लागते. आणि रस्सा भाजी समजतच नाही की कशाची बनवलेली आहे. तुम्ही एकदा बघा आणि कोणाला दिली तर मला 2-3 जण म्हणजे तुमच्या ही भाजी खूपच छान लागते. तिथं आपल्याला तोपर्यंत आपण इथं आता मसाला बनवून घेऊया. इथं कांदा छान पिंक कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोडासा लालसर भाजून घ्यायचा. खोबर, इथं धन आणि थोडीशी तीळ, 1 चमचा तीळ, छोट्या चमच्याने तीळ आणि धन घेतलेला आहे. मीडियम साईजचा टोमॅटो आणि कोथिंबीर. आपल्याला याची मस्त पेस्ट बनवायची आहे, बारीक पेस्ट बनवायची. आणि लसण आणि अद्रक. तुम्ही याची भाजी कधी बनवलेली आहे का? इथं तेल, थोडंसं कढीपत्ता आणि तेजपत्ता, इथं तिखट, लाल तिखट, धनपूड, जिरपूड आणि 1 चमचा बेसन. म्हणजे भाजी छान आळून येते आणि चव पण छान लागते आणि दिसायचा रस्सा असा मस्त होतो याचा. आणि आपण इथं तिखट करपईल तर आपलं पटकन इथे तो मसाला किंवा थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय. आपण ही जी ग्रेव्ही बनवली ती टाकून घ्यायची बघा. असं छान हे आपल्याला इथं ग्रेव्ही थोडंसं पाणी टाकून हिला छान शिजवून घ्यायचंय, नाही ते करपल्या जाते. चवीपुरतं मीठ आणि अशी झणझणीत रस्सा भाजी आपली तयार होते. पाणी आणि इथं रस्सा उकळी येईपर्यंत आपण याच्या थंड झालेला आहे त्याच्या वड्या पाडून घेऊया. आणि बघा क्यूब छान तयार होते. क्यूबच्या आकाराच्या मी तो वड्या पाडून घेतलेल्या आहेत. याला तुम्ही जर थोडीशी फोडणी टाकून पण खाल्ला तर याची छान भाजी लागते. आपल्या फोडणी टाकून पण मस्त लागते बघा. रस्सा असा मस्त मटणाच्या भाजीसारखा दिसतोय ना. आपल्याला बघा झणझणीत ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही कधी बनवता का अशी भाजी आळूच्या पानाची? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सांगा कशी झाली आहे ते तुम्ही भाजी बनवली. थँक्यू.